नमस्कार, मी वैद्य निलेश लोंढे, डायरेक्टर निर्विकार हॉस्पिटल, फर्स्ट कॅशलेस आयुर्वेद हॉस्पिटल इन पिंपरी चिंचवड. आपलं ह्या लेक्चर सिरीजमध्ये किंवा व्याख्यानमालेमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आपण बघत आहोत की अचानक आपल्याला हातपायांची आग व्हायला लागली आहे, अंगावर शीतपित्त म्हणजे अंगावर गांधी यायला लागल्यात, कानाच्या ठिकाणी जखमा व्हायला लागल्यात, नाकाच्या ठिकाणी जखमा व्हायला लागल्यात, कान गरम व्हायला लागलाय, अंगात कसकस ताप जाणवतोय, पोटात छातीत जळजळ व्हायला लागली आहे, त्याच्यात बरोबर तोंड यायला लागलंय, लघवीच्या ठिकाणी जळजळ व्हायला लागली आहे, अचानक पाळीतून जास्त जायला लागलंय. हे असं अचानक का व्हायला लागलं? याचा जर विचार केला वर्षभरात हे कधीतरी व्हायचं, पण आता ह्या पाठीमागच्या 1-1.5 महिन्यापासून हे अचानक प्रचंड वाढलं. असं का झालं? याचं खरं कारण आहे की शरद हा जो ऋतू आहे, ह्या शरद ऋतूमध्ये पित्ताचा प्रकोप होत असतो. म्हणजे काय होत असतं बरं? पित्ताचा प्रकोप होतो म्हणजे काय होतं तर वर्षभरात जे काही आपण पित्तवर्धक खाल्लेलं असतं, पित्त वाढवेल असा काही विहार केलेला असतो, तसंच रात्रीचं जागरण केलेलं असतं, ह्या सगळ्याचा परिणाम म्हणून आपल्या शरीरामध्ये पित्त जे आहे, जे साचलेलं पित्त आहे ते प्रकुपित अवस्थेत जातं. प्रकुपित अवस्थेत जातं म्हणजे काय तर शरीरामध्ये ऍसिड वाढल्यामुळं ते ज्या ज्या ठिकाणी जाईल त्या ठिकाणी आपल्याला आजार निर्माण करेल. उदाहरणार्थ जर हे पित्त डोक्यामध्ये गेलं तर केस गळायला लागतील, डोकं दुखायला लागेल, केस पांढरे व्हायला लागतील. डोळ्याच्या ठिकाणी गेलं तर डोळ्यांची आग व्हायला लागेल. नाकाच्या ठिकाणी गेलं की माळीण होणं किंवा नाकाच्या ठिकाणी जखम होणं. कानाच्या ठिकाणी गेलं की कानाच्या आतमध्ये फोड येणं, कानाच्या ठिकाणी दाह निर्माण होणं, गरम होणं, चक्कर आल्यासारखं होणं, भोवळ येणं, तोंड येणं, ही सगळी जर लक्षणं बघितली तर ही पित्ताच्या वाढीची लक्षणं आहेत. आपण जर बघितलं ह्या 2 महिन्यामध्ये, सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यामध्ये आपल्याकडे पितृपंधरवडा येतो आणि ह्या पितृपंधरवड्याला लागूनच आपल्याकडे नवरात्र येते. मग पितृपंधरवड्यात काय विशेष असतं बरं? आणि नवरात्र संपली की कोजागिरी पौर्णिमा येते. म्हणजे लागोपाठ आपले शास्त्राने असे 3 सण आणलेले आहेत की जे आपलं स्वास्थ्य टिकवण्यासाठी महत्वाचं आहे. मग आपण बघितलं की पित्त वाढलंय, पण ते कमी करण्यासाठी काय करावं लागेल बरं? तर पितृपंधरवड्यात जर आपण आहार बघितला तर खीर खायला सांगितली, ती पण तांदळाची खीर असते. त्याच्याबरोबर जर भाज्या बघितल्या तर आज जवळपास 5 ते 6 प्रकारच्या फळभाज्या याच्यामध्ये असतात. मग कारले असतील, माठ असेल, तांदूळजा असेल, पालक असेल, त्याचबरोबर कोथिंबिरीची वडी असेल. तर हे सगळ्या जर पालेभाज्या बघितल्या किंवा फळभाज्या बघितल्या तर ह्या सगळ्या कडू तुरट रसाच्या फळभाज्या आहेत. किंवा लाल भोपळा असेल किंवा दुधी भोपळा असेल, अशा सगळ्या भाज्या ह्या पितृपंधरवड्यात असतात. आणि त्याचं कारण ह्या सगळ्या भाज्या ज्या आहेत ह्या पित्तशामक आहेत, त्या शरीरातलं पित्त कमी करायला मदत करतात. त्याचबरोबर याच्यामध्ये उपवास करायला सांगितलेला आहे. 9 दिवस उपवास म्हणजे आपल्याकडे फक्त खाणं ह्या विषयात संबंधित असतो. खरं तर ह्या महिन्यामध्ये जर बघितलं तर आपल्या शरीरातले क्रोधात पित्तम असं म्हटलंय. अचानक आपली चिडचिड व्हायला लागलेली असते, अचानक आपल्याला राग येतो, अचानक एखाद्याचा राग डोक्यात जातो. तर हे सगळं होत असताना उपवास करायचा म्हणजेच मनाला शांत करायचं असतं, मनाच्या जवळ राहायचं असतं. मनाच्या जवळ राहिल्याने काय होईल तर आपल्या क्रोधात जे पित्तम वाढणार आहे, म्हणजे आपण राग केल्यामुळे, चिडचिड केल्यामुळे जे पित्त वाढणार आहे ते आपण शांत बसल्यामुळं, संयम ठेवल्यामुळं हे सगळं पित्त कमी होणार आहे. त्याचबरोबर याला लागून कोजागिरी पौर्णिमा आलेली आहे. कोजागिरी पौर्णिमेला सगळ्या कुटुंबाने एकत्र येऊन दूध, खडीसाखर आणि केशर याचा आस्वाद घ्यायला सांगितलाय. मग तो कशासाठी तर रात्रीचं जे काही पित्त वाढणार आहे ते पित्त कमी करण्यासाठी हे दूध, खडीसाखर आणि केशर हा फार उपयुक्त ठरतो. आणि हा कोजागिरी पौर्णिमा कुटुंबाचा सण सांगितलाय. म्हणजेच ह्या कुटुंबाच्या सणाच्या दिवशी थोडक्यात आपण सगळे लोक जी आहोत ती जवळ येणार आहोत आणि जवळ येऊन जो काही आपल्या शरीरातला क्रोधात पित्तम, जळजळ वाढलेले आहे ते आपल्या संबंधाने, आपल्या एकमेकांच्या देवाणघेवाने, आपल्या समविचाराने ती जळजळ, ती आग, ती क्रोध तो कमी होतो आणि पित्त कमी व्हायला मदत होते. याचबरोबर अजून एक गोष्ट आपण बघतो की ह्या 9 दिवसांच्या नवरात्रीच्या 9 माळा असतात. याच्यामध्ये प्राधान्याने दसऱ्याच्या दिवशी आपण सोनं लुटत असतो आणि सगळीकडं झेंडू जो आहे किंवा झेंडूच्या फुलांच्या माळा करत असतो. मग हा झेंडूच का तर झेंडू हा पित्तशामक आहे. त्याचा जेवढा तुमच्या हाताशी स्पर्श होईल, त्याचा जेवढा तुमच्या शरीराशी स्पर्श होईल, तेवढ्या तुमच्या शरीरातलं पित्त कमी व्हायला मदत होणार. शारदो विकारो माता असं म्हटलंय, म्हणजे शरदामध्ये सगळ्यात जास्त विकार निर्माण होतात. कारण शरद आणि पित्त आणि रक्त हे एकमेकांचे मित्र आहेत. याचबरोबर गाऊट सारखे आजार सुद्धा याच्यामध्ये निर्माण होतात, पित्त रक्त दृष्टी. मग याच्यावर उपचार काय करता येईल तर उपचारामध्ये कडू, तुरट,
मधुर रसाचे सेवन करावं लागेल। जवळच्या आयुर्वेदिक वैद्याकडून काही औषधं असतात जे तुमचं पित्तशमन करायला मदत करतात। मधुरवा आहे, झेंडू आहे, उशीर आहे, वाळा आहे, असे जे धने आहेत, ह्या जे औषधं आहेत हे तुमच्या शरीरातली उष्णता कमी करायला मदत करतात। त्याचबरोबर याच्यामध्ये रक्तमोक्षण आणि विरेचन नावाची पंचकर्म सुद्धा सांगितलेली आहेत। जर ह्या ऋतूमध्ये तुम्ही रक्तमोक्षण म्हणजे शरीरातलं अशुद्ध रक्त काढून टाकलं तर तुमच्या शरीरातलं दाह, पित्त, राग हे सगळं निघून जाणार आहे। विरेचन म्हणजे 5 दिवस औषधी तूप घेणं, 7 दिवस मालिश टीम करणं आणि 8व्या दिवशी जुलाबा वाटे शरीर शुद्धी करणं। उपवास म्हणजे नवरात्रात जी शरीर शुद्धी करतो त्याच्यातलाच हा एक भाग आहे। विरेचन म्हणजे जुलाबा वाटे जर शरीर शुद्धी केली आपण तर आपल्या शरीरातलं पित्त, रक्त हे शुद्ध व्हायला मदत होतं आणि शरीर स्वास्थ्य लाभण्यासाठी मदत होतो। जीवेद शरदम शतम असं म्हटलेलं आहे। याचा अर्थच काय, जर तुम्ही 100 शरद ऋतू चांगले जगू शकलात, कारण शरदो विकारो माता एका साईडला म्हटले आणि जीवेद शरद शतम असं एका साईडला म्हटलंय, म्हणजे जर तुम्ही शरद ऋतू चांगला जगू शकलात तर तुमचं आयुष्य जे आहे ते 100 गाठायला निश्चित कारणीभूत ठरेल आणि शरीरात वाढणारं पित्त आणि रक्त शुद्ध राहून तुमचं आरोग्य जे आहे, कारण रक्तम जीवम इति स्थिती असं म्हटलंय, म्हणजे रक्त जर पित्त चांगलं राहिलं तर रक्त चांगलं राहतं आणि रक्त चांगलं राहिलं की शरीर चांगलं राहतं, जीवन मिळतं। तर हीच माहिती सर्वांपर्यंत पोहोचवा। निर्विकार आयुर्वेद हॉस्पिटल तुमच्यासाठी ही शरदो विकारो माता आणि जीवेद शरद शतम ह्या गोष्टी घेऊन आलेला आहे। सर्वांनी आपलं स्वास्थ्य सांभाळा, मस्त रहा। नमस्कार, धन्यवाद।